भारताच्या 17व्या वर्षी डी गुकेशनं बुद्धिबळ स्पर्धेमध्ये इतिहास रचला। गुकेशनं कॅन्डिडेट चेस टूर्नामेंट जिंकली। विश्वनाथन आनंद नंतर ही कामगिरी करणारा गुकेश दुसरा भारतीय। या वर्षीच्या अखेरीस डी गुकेश आणि चीनचा ग्रँड मास्टर डिंग लिरेन यांच्यामध्ये सामना होईल। महाविकास आघाडी सरकारनं भाजपच्या सगळ्या महत्त्वाच्या मंत्र्यांना नेत्यांना जेलमध्ये टाकायची तयारी केली होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये गौप्यस्फोट। शिवसेना 16 जागा लढवणार, त्यात मुंबईतल्या 3 जागांचा समावेश। मुख्यमंत्र्यांची इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत माहिती। याचाच अर्थ उरलेल्या 6 पैकी 5 जागा शिवसेनेलाच मिळण्याची शक्यता। सुरतला जाताना उद्धव ठाकरेंना फोन केला, त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली, पण वेळ निघून गेली असं सांगितलं। मुलाखतीमध्ये एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट। उद्धव ठाकरेंनी दिल्लीतल्या भाजप नेत्यांना फोन करून पुन्हा एकत्र येऊ असं म्हटल्याचंही शिंदेंचं वक्तव्य। महाविकास आघाडी सरकारमध्ये खूप अपमानास्पद वागणूक मिळाली। आदित्य ठाकरेंचा खात्यात खूप हस्तक्षेप होता। राज्यसभा उमेदवार निवडीमध्ये बाजूला ठेवून कहर केला। मुख्यमंत्री शिंदे यांची इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये माहिती। छगन भुजबळ यांच्या माघारीच्या घोषणेनंतरही नाशिक लोकसभा मतदारसंघाचा महायुतीचा तिढा कायम। जागा शिवसेनेकडे जाणार असल्याची चर्चा असताना भाजपकडून जागेची मागणी। नाशिकची जागा भाजपला सोडण्यात यावी, भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी। मनसे प्रवक्ते गजानन काळे यांची संजय राऊतांवर टीका। संजय राऊत, तुमची काही दिवसातली विधानं पाहता तुमच्यासाठी येरवडा मनोरुग्ण हॉस्पिटल पुणे येथील ॲडमिशन फॉर्म भरलाय। ॲडमिट होऊन उपचार घेऊन पूर्ण बरे होऊन परत या, काळे यांची ट्विटरवर टीका। भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे 24 एप्रिल रोजी रत्नागिरीमध्ये। विनोद तावडे आणि महायुतीचे उमेदवार नारायण राणे 300 ते 400 नामांकित व्यक्तींशी संवाद साधणार। सांगलीमध्ये विशाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं वसंतदादा भवन असं नामकरण। विशाल पाटील सांगली लोकसभा लढवण्यावर ठाम। रत्नागिरीच्या गुहागर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या 4ही प्रचार सभांना स्थानिक आमदार भास्कर जाधव अनुपस्थित। घरी कार्यक्रम असल्यामुळे उपस्थित राहिलो नाही, जाधव यांची माहिती। आज उद्धव ठाकरेंची अमरावतीमध्ये लोकसभा मतदारसंघात सभा। अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी सभा घेणार। शरद पवार यांची वर्धा लोकसभा मतदारसंघातील हिंगणघाट इथे पक्षाचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारार्थ संयुक्त सभा। बुलढाणा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी धाड इथे रावसाहेब दानवे यांची आज प्रचार सभा। 2014 मध्ये राष्ट्रवादीनं विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण निकाल येण्यापूर्वीच भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता। काही दिवसांनी सरकारमध्ये जायचं असल्याचं सांगितलं गेलं, परंतु कुठे काय खटकलं माहिती नाही, अजित पवारांची माहिती। बुलढाण्याच्या खामगावमध्ये उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की। माजी आमदार दिलीप कुमार सानंदा आणि काँग्रेस सेवा दलाचे कार्याध्यक्ष तेजेंद्र सिंग चव्हाण यांच्यामध्ये धक्काबुक्की झाल्याची माहिती। नाशिकच्या नांदगावमध्ये महायुतीच्या घटक पक्षांचा स्नेहमेळावा। डॉक्टर भारती पवारांना सर्वाधिक मताधिक्य द्या, आमदार सुहास कांदे यांची कार्यकर्त्यांना साथ। यवतमाळच्या राळेगावात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा। आचारसंहिता संपल्याबरोबर कापूस आणि सोयाबीनचा भाव फरकाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल, फडणवीसांचं आश्वासन। रायगड लोकसभेसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीचा जोरदार प्रचार सुरू। शिवसेना खाल्ली, राष्ट्रवादी खाल्ली तरी बकासुराचं पोट भरत नाही। महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांची भाजपवर टीका। खेडमध्ये रामदास कदम यांच्या घरातून भविष्यात कोणीही निवडणुकीला उभं राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण केल्याशिवाय राहणार नाही। अनंत गीते यांचा रामदास कदम यांना इशारा। रायगडच्या राजकारणातून सुनील तटकरेंना कायमचा हद्दपार करणार असल्याचंही वक्तव्य केलं। बुलढाण्यामध्ये अनेक भागामध्ये सकाळपासून विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी। पावसामुळे तापमानात मोठी घट, नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। नागपूरमध्ये विजांच्या कडकडाटासह शहरातील अनेक भागात वादळी पावसाची हजेरी। ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट। छत्रपती संभाजीनगर, लातूरच्या चाकूर, निलंगा, औसा, रेणापूर तालुक्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ। वीज पडून 3घांचा मृत्यू तर अन्य घटनांमध्ये 2घांचा मृत्यू, 16 जनावरं मृत्युमुखी।
सोलापूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती उत्सवाचा समारोप. काल झालेल्या मिरवणुकीमध्ये लाखोंच्या संख्येने भीम अनुयायांचा सहभाग. सकाळी 9 नंतरच्या शाळेला बस चालकांचा विरोध. सरकारनं सक्ती केल्यास बस चालकांकडून आंदोलकांचा इशारा. चालकांकडून 5वी पर्यंतचे वर्ग 9 नंतर भरवण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध. मुंबई महानगरमध्ये मोठ्या आणि लहान नाल्यांमधून गाळ काढण्याचं महापालिकेचं उद्दिष्ट. आतापर्यंत 4,86,378 मेट्रिक टन गाळ काढल्याचा पालिका प्रशासनाचा दावा. 1 मे पासून कशेडी बोगद्यातील वाहतूक पुन्हा सुरू केली जाणार. बोगद्यातून दुहेरी वाहतूकही सुरू केली जाणार असल्यानं मतदानासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटामध्ये ताशी वेगमर्यादेत वाढ. ताशी वेगमर्यादा 60 निश्चित. नवीन वेगमर्यादेची अंमलबजावणी 2 दिवसांपासून सुरू. देवनार डम्पिंग ग्राउंड कचरामुक्त होणार. मुंबई महापालिका साठवलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पर्यावरणपूरक बायोमायनिंग प्रकल्प राबवणार. धुळे जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेल्या कमी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. गव्हाच्या दरामध्ये काही प्रमाणात वाढ, तर तूर डाळीचे दरही होलसेल बाजारात 140 रुपये ते 150 रुपये किलो असून किरकोळ बाजारात तूर डाळीची 170 रुपये किलोनं विक्री. घाटकोपर वर्सोवा मेट्रो अधिग्रहित करण्याची प्रक्रिया MMRDAनं सुरू केली. माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अहवालाच्या आधारे हस्तांतरण सुरू. मात्र त्यांचा अहवाल सार्वजनिक करण्यास MMRDAचा नकार. RTI कार्यकर्ते अनिल गलगली यांची माहिती. सिंधुदुर्गात पुन्हा एकदा व्हेल माशाचं दर्शन. मालवणमधील देवबागच्या समुद्रात MTDC तारकर्लीच्या कर्मचाऱ्यांना व्हेलचं दर्शन. ब्रुडरीज व्हेल असण्याची शक्यता. पुण्यातील रविवार पेठ रामसुख चेंबर्स भोरियाळी इथं पहाटे 5 वाजता आग. 3 मजली व्यावसायिक इमारत, तळमजल्यावरच्या दुकानांमध्ये आग. अग्निशमन दलाच्या 6 गाड्यांकडून आगीवर नियंत्रण. रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावर ट्रकला आग लागली. लांजा शहरानजीक ट्रक जळून खाक. गोव्याच्या दिशेनं हा ट्रक निघाला होता. जुन्या नाशिक भागातील भंगार गोदामाला आग. शॉर्ट सर्किटनं आग लागल्याचा अंदाज. आगीमध्ये गोदाम जळून खाक. या आगीमुळे आजूबाजूच्या झोपड्यांचं आणि वाहनांचंही नुकसान. आता पदव्युत्तर शिक्षण न घेता देखील PhD करता येणार. 4 वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात 75% गुणांची अट. IRDAI आरोग्य विमा काढण्यासाठी लागू असलेली 65 वयोमर्यादेची अट काढली. ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा. 1 एप्रिलपासून नवीन नियम लागू. प्रत्यक्ष करांमधून सरकारला मिळणाऱ्या उत्पन्नात भरीव वाढ. 2023-24 या आर्थिक वर्षात निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 19,58,000 कोटींवर. कर विभागाची माहिती. जगातील सर्वात श्रीमंत बालाजी देवस्थानच्या संपत्तीत यंदा रेकॉर्ड ब्रेक वाढ. 1200 कोटी रुपयांच्या FD बनवल्या. तिरुपती बालाजी देवस्थानकडे 18,000पेक्षा जास्त कोटींची रोकड. देवस्थानच्या तिजोरीत यंदा 1,031 किलो सोनं दान. केरळच्या आलाप्पुझा जिल्ह्यातील गावामध्ये पाळीव बदकांमध्ये बर्ड फ्लूची साथ. दक्षिणेतल्या राज्यांमध्ये अलर्ट जारी. केरळच्या कुट्टनाड आणि इतर साथग्रस्त गावांमध्ये बाधित पक्षी मारण्यात आले. दिल्लीतल्या गाझीपूर इथं कचऱ्याच्या ढिगाऱ्याला भीषण आग. 13 तासांनंतरही अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यात अपयश. काल संध्याकाळी 6 वाजता ही आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या डझनहून अधिक गाड्या घटनास्थळी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज उत्तर प्रदेशमधल्या अलीगड इथे प्रचार सभा. तर छत्तीसगडमध्ये अमित शहा आणि JP नड्डा यांच्या सभा. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग सियाचीनमध्ये सीमेवर तैनात सैनिकांची भेट घेऊन चर्चा केली. 6व्या स्थानावरच्या मुंबई इंडियन्सचा आज गुणतालिकेतील अग्रस्थानी असलेल्या राजस्थान रॉयल्सशी सामना. या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा. कोलकाता नाईट रायडर्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 1 धावेनं पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना KKRनं RCB समोर 223 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात RCBचा संघ 221 धावांवर गारला. गुजरात टायटन्सचा पंजाब किंग्सवर 3 विकेट्सनं विजय. राहुल तेवतिया, साई किशोरचं शानदार प्रदर्शन. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.